विषय आहे. काल फडणवीसांनी भाषणात म्हटलेलं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं जाईल. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आहे वगैरे वगैरे असे मुद्दे मांडले जातील. पण कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची. तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या, आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे, हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस, तेच करतायत. चोराच्या मनात चांदणं ही जी म्हण आहे ना, ही तीच आहे. फडणवीसांना स्वप्नात सुद्धा मुंबई तुटलेली दिसते, कारण त्यांनी तोडायची आहे. त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा. बरोबर ना? त्यांना विचारा, मी म्हणतोय ते बरोबरच आहे. तसं नसतं तर ज्या पद्धतीने गौतम अडाणीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई घातली आहे ना, ती घातली नसती. धारावीचा विकास मराठी उद्योजकांना सुद्धा करता आला असता, आणि धारावीच्या जमिनीवर मुंबईचे पोलीस, गिरणी कामगार, मराठी माणसं यांना सुद्धा उत्तम प्रकारे घरं देऊन मराठी म्हणून तिथे एक वसाहत उभारता आली असती काही हजार लोकांची. करताय का? आणि मग बोला, काही बोलतात तुम्ही मुख्य